सर्व पत्रकार बंधूंचा मी स्वागत करतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो। हवामान विभागाच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि सर्व महाराष्ट्रातली नागरिकांच्या वतीनं, कारण हवामानाची परिस्थिती आपण दररोज पाहताय, इतकी वेगाने बदलते आणि मग त्याचा अंदाज काढणारं पेटेंट, लांब पल्ल्याचा अंदाज काढणारं पेटेंट हे माझ्या नावावर आहे। हे जवळजवळ 2008 सालापासून आहे आणि दरवर्षी आम्ही हा हवामान अंदाज देतो। त्याला कारण सांगतो की आपला अंदाज हा विभागवार अंदाज असतो आणि तोही लांब पल्ल्याचा अंदाज असतो। आता मी दक्षिण आशिया फोरम ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचाही सदस्य आहे, परंतु लांब पल्ल्याचे अंदाज स्थानिक स्वरूपाचे अजूनपर्यंत आपलेच आहेत फक्त। आणि ही जी मॉडेल डेव्हलप केलेली आहेत ही जवळजवळ 30 वर्षाचा डेटा ज्या स्टेशनचा मिळाला त्या स्टेशनची ही मॉडेल डेव्हलप केलेली आहे। आणि मग ही मॉडेल डेव्हलपमेंट करताना हा व्ह्यू होता किंवा विचार होता की आपण 106% महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज दिला किंवा आहे आपला तसाच आहे आजचा अंदाज। 106% पडेल, वरनं किती मिलीमीटर पाऊस पडेल हे नाही समजत प्रत्येक ठिकाणी स्थानकांच्या, कारण प्रत्येक स्थानिकाचा पाऊस वेगळा आहे। आता आपण तो थोडक्यात आढावा घेऊया। आता बघा, महाराष्ट्रासाठी सन 2025 सालासाठी जून ते सप्टेंबर मान्सून पावसाचा अंदाज, आता या अंदाजामध्ये खाली एक नंबरला दिलं आहे ते सरासरीने महाराष्ट्रात 106% पावसाची शक्यता आहे। आता ही सरासरी जरी असली, आपण सांगितली, तरी आता प्रत्येक स्थानिकाचा मी थोडक्यात आढावा घेणार आहे की सरासरी प्रत्येक स्थानिकाची कशी वेगळी आहे आणि त्या स्थानिकात किती मिलीमीटर पाऊस होणार आहे। आता त्याच्यामध्ये अकोला हे पश्चिम विदर्भातलं ठिकाण आहे की जिथं सरासरी 683 मिलीमीटर पाऊस पडतो सरासरीने, तिथं यावर्षी 721 मिलीमीटर पाऊस पडणार आहे। मिलीमीटरमध्ये लांब पल्ल्याचा अंदाज देणारा आपलं एकमेव हे पेटेंट आहे आणि हे एकमेव मॉडेल आहे आणि तो 105% आहे अकोलामध्ये। नागपूरला सरासरी आहे 958 मिलीमीटर, हा आहे मध्य विदर्भ। आपण विदर्भाचे देखील 3 भाग केलेले आहेत, एक पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ आणि पूर्व विदर्भ। आता फक्त विदर्भ असं म्हटलं तर पावसात किती फरक आहे, तुमच्याकडं पेपर आहे बघा। मध्य विदर्भातली नागपूर आणि यवतमाळ ह्या स्टेशनचा आपण अंदाज काढलेला आहे। 100% सरासरीच्या पावसाचा अंदाज आहे। मग तिथली सरासरी पाऊस आहे 958 मिलीमीटर, अकोल्याला 683 मिलीमीटर, यवतमाळला 882 मिलीमीटर, म्हणजे 683पेक्षा अकोल्यापेक्षा मध्य विदर्भात पाऊस जास्त आहे। आता पूर्व विदर्भ घेऊ। पूर्व विदर्भात सिंदेवाही हे जे स्टेशन आहे ह्या स्टेशनचा देखील अंदाज 100% आहे। तिथला जेवढा पाऊस सरासरी एवढा होणार आहे। पाऊस पडतो 1191 सरासरी मिलीमीटर आणि यावर्षी पडणार आहे 1191 मिलीमीटर। म्हणजे अकोल्याकडून पश्चिम विदर्भाकडून पूर्व विदर्भाकडं पावसाचं प्रमाण वाढत गेलं आहे आणि 683 पश्चिम विदर्भात, पूर्व विदर्भात 1191 मिलीमीटर पाऊस पडतो। म्हणून 106% फक्त मोगम सांगण्यापेक्षा प्रत्येक विभागवार काय आहे परिस्थिती ह्याचा पण अभ्यास होणं गरजेचं आहे। आता त्यानंतर मराठवाडा विभागात परभणीचा आपल्याकडे डेटा आहे आणि हा जो डेटा आहे ह्याला आपण 5 मार्च ते 20 मे या 10 आठवड्याचा हवामानाचा डेटा भरावा लागतो आहे आपल्या याच्यामध्ये संगणकामध्ये, मॉडेलला, पेटेंटला, आणि मग आपल्याला अंदाज मिळतो। पूर्व विदर्भाला मराठवाड्यात 815 मिलीमीटर सरासरी आहे परभणीची, पाऊस पडण्याची शक्यता आहे 904 मिलीमीटर, सरासरीने मराठवाड्यात 110% पावसाचा अंदाज आहे। आता त्यानंतर कोकण विभागात दापोलीचं आपल्याकडं स्टेशन आहे। दापोलीचा पाऊस आहे 3339 मिलीमीटर सरासरीने, पाऊस पडण्याची शक्यता आहे 3547 मिलीमीटर, हा अंदाज आहे 106% सरासरीचा। म्हणजे कोकणातली ही सरासरी आणि पाऊस बघा 3339 मिलीमीटर, तर आपण आधी अकोला बघितलं तिथं पाऊस होता 683 मिलीमीटर। म्हणून फक्त महाराष्ट्राचा एकदम अंदाज सांगणं, तर याच्यावरून आपण अंदाज काढलेला आहे राज्याचा अंदाज किती आणि प्रत्येक स्टेशनचा अंदाज, प्रत्येक एरियाचा अंदाज कसा फरक पडतो। निफाड हे जे संशोधन केंद्र आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, तिथं
432 मिलीमीटर सरासरीने पाऊस पडतो आणि यावर्षी पावसाची शक्यता आहे 489 मिलीमीटर, म्हणजे तो आहे 113% साधारणपणे निफाडला, नाशिकला पावसाची शक्यता. म्हणजे मिलीमीटरमध्ये 432 त्या मानाने कमी आहे पाऊस त्या एकूण तुलनेने आपण विचार केला तर सरासरीने, पण तिथं टक्केवारी यावर्षी जास्त आहे, पाऊस चांगला होणार आहे असा त्याचा अर्थ आहे. धुळे जिल्ह्याची सरासरी आहे 481 मिलीमीटर धुळ्याची, आणि पाऊस पडणार आहे 481 मिलीमीटर सरासरी, एवढा 100% पाऊस होणार आहे. जळगावच्या ठिकाणी 640 मिलीमीटर सरासरीने पाऊस पडतो, इथं 640 मिलीमीटर होणार आहे त्या दरम्यान, आणि 100% सरासरी पूर्ण करेल असा अंदाज आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातलं कोल्हापूर ठिकाणी 706 मिलीमीटर सरासरीने पाऊस होतो, तिथं 713 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे, 101% सरासरीचा पाऊस होणार आहे. कराडला 650 मिलीमीटर सरासरी आहे, पडणार आहे 618 चुकीचा कडा आहे, एक मिनटं करेक्शन कुठला आहे आकडा, कराडची सरासरी आहे 570 मिलीमीटर, जरा करेक्शन करा. कराड सरासरी आहे 570 मिलीमीटर, पाऊस होणार आहे 618 मिलीमीटर, तो टक्केवारीने येतोय कराडला 108%, ही सरासरी थोडी कराडची करेक्ट केली आहे. आणि त्यानंतर पाडेगाव हे ऊस संशोधन केंद्र आहे, तिथेही वेधशाळा आहे आणि हे दुष्काळी पट्ट्यातलं ठिकाण आहे. इथं पाऊस पडतो सरासरी 360 मिलीमीटर, पावसाची शक्यता आहे 418 मिलीमीटर. पाडेगावला देखील त्या सरासरीच्या 115% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर सोलापूर हा ड्रायलँड एरिया आहे, म्हणजे कोरडवाहू क्षेत्र आहे, इथं 543 मिलीमीटर सरासरीने पाऊस होतो, सरासरी 30 वर्षाची सरासरी, आणि पडणार आहे 561 मिलीमीटर, आणि त्यामुळे 103% सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे. यानंतर राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तिथल्या वेधशाळेचा जो अंदाज तिथला डेटा वापरला आहे, या पुढे या आहे जागा पुढे आहे, या बसा, द्या त्यांना राहुरी, त्यांना पेपर द्या, पेपर अजून. हां, राहुरीला 406 मिलीमीटर सरासरी आहे, पावसाची शक्यता आहे 449 मिलीमीटर, एकूण 110%. कोरडवाहूमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे, राहुरी देखील कोरडवाहूमधलंच आहे. त्यानंतर पुण्याला सरासरी आहे 566 मिलीमीटर, जून ते सप्टेंबरचा मी हा अंदाज सांगतोय. पाऊस पडणार आहे 652 मिलीमीटर, सरासरीने 115%. पुण्यात पावसाचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे इथल्या सरासरीच्या पेक्षा, अशी ही स्थिती आहे. आता यावरून आपल्या लक्षात येईल की ह्या संपूर्ण आकडेवारीची सरासरी काढलेली आहे, 15 स्थानिकांची सरासरी काढलेली आहे, 15 स्थानिकांचा अंदाज काढलेला आहे पहिला, आणि मग आपण त्याची सरासरी राज्याची काढलेली आहे. ती 106% सरासरीने पाऊस होण्याचा अंदाज आहे. आता हा अंदाज कमाल तापमान, किमान तापमान, सकाळची आर्द्रता, दुपारची आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित आहे. म्हणजे 5 पॅरामीटर मी घेतलेले आहेत. हे एक छोटीशी गोष्ट सांगतो की ते पेपरला आणू नका मात्र. 2007मध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाचे सगळे लोकांच्या लक्षात आलं की माझे अंदाज बरोबर येत आहेत. मग त्यांनी मला बोलवलं आमच्या सभागृहात या म्हणून. तिथं सगळे शास्त्रज्ञ भरपूर बसले आणि मग मला विचारलं तुमचे अंदाज बरोबर येतात, आमचे का चुकतात तेवढं सांगा. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे गोवारीकरांचं 16 पॅरामीटरचं मॉडेल वापरताय तर 4 किंवा 5 पॅरामीटर कोणते करेक्ट कोरिलेट होतात ते शोधा. स्टॅटिस्टिक्स आहे. मग मला म्हणले तुम्ही तुमचा कोर्स कधी स्टॅटिस्टिक्समध्ये झाला? म्हणलं आम्हाला कॉलेजला स्टॅटिस्टिक्स होतं आणि आम्ही त्या स्टॅटिस्टिक्सच्या ह्याच्यातनंच करतो आहे. जे क्लोजली रिलेटेड पॅरामीटर आहेत तेवढेच ठेवा. आणि मग त्यांनी 2007-08ला बदलले आणि 5च पॅरामीटरचं त्यांचंही मॉडेल आहे आणि ते आता अंदाज बऱ्यापैकी येत आहेत. आपलं एक सांगितलं उदाहरण म्हणून. त्यानंतर वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून-जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पाडेगाव, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. आता हा खंडाचा जो भाग आहे हे फक्त आपल्या मॉडेलमध्ये अगदी क्लिअर कळतं. ते कसं कळतं तर वाऱ्याचा वेग जर सरासरी वाऱ्याचा वेग 8 किलोमीटर 10 किलोमीटर वगैरे असा असतो,
तो जर 2 किलोमीटर 3 किलोमीटर आला की मोठा खंड आहे. 4 ते 5 किलोमीटर वाऱ्याचा वेग आला तर मध्यम खंड आहे. त्या दिशेनं मग मी गेल्या काही वर्षांमध्ये हा पण भाग द्यायला सुरुवात केली. कारण मान्सूनमध्ये खंड महत्त्वाचे आहेत आणि ते कधी येणार याची जर कल्पना असेल तर शेतकरी पेरणीचं नियोजन करू शकतो. इतर नियोजन बाकीचं नियोजन सुद्धा करता येतं. या प्रकारे वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पाडेगाव, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता असून दापोली, नागपूर, सोलापूर, जळगाव, पुणे, धुळे, कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. हा कुठं मोठे खंड राहणार, कुठं लहान खंड राहणार हे आपल्या मॉडेलमध्ये ह्यामुळं कळू शकतं. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील आणि कमी दिवसात अधिक पाऊस हे आता एक पिक्युलर कॅरेक्टर ऑफ मान्सून झालेलं आहे. आपण आत्तापर्यंत खूप मान्सून बघितले. प्रत्येक मान्सून पाऊस हा वेगळा आहे आणि प्रत्येक मान्सून पावसाचा एक कॅरेक्टर आपण एकूण या अलीकडच्या काळामध्ये झाला तर जोराचा धो पाऊस आणि पुन्हा नंतर काही वेळेला ब्रेक, अशा प्रकारचं वितरण आता पावसाच्या वितरणात फरक पडला आहे. मान्सूनच्या पावसाच्या वितरणात फरक पडला आहे आणि ह्यालाच आपण शेवटी असं म्हणूया की हे हवामान बदलाचा परिणाम आहे. आता मेमध्ये झालेला पाऊस हेबद्दल सगळ्यांनाच काही प्रश्न मनात आहेत. मी अल्गोर आणि पचोरी ह्या शास्त्रज्ञांचं 2003चं अनुमान बघितलं. म्हणजे त्यांनी जे काय पहिलं वर्डिंग वापरलं हवामान बदल ते पचोरी आणि अल्गोर अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. स्टेशन टू स्टेशन त्यांच्या एरियातला अभ्यास केलेला आहे आणि बाकीची काही कन्क्लुजन काढली. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं काही भागामध्ये पाऊस वाढेल प्रमाण आणि काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल. आता आफ्रिकेमधलं केपटाऊन एरिया जो आहे तिथं पिण्याच्या पाण्याचे प्रश्न फार मोठे आहेत आणि आपल्याकडं मात्र मेमध्ये एवढा धो पाऊस झाला की जमिनी वाहून गेल्या. फलटणचे माझे एक मित्र आहेत उपळेकर म्हणून, त्यांचा मला कालच फोन आला होता. अरे साबळे बाबा काय झालं, क्लासमेट आहेत माझे, त्यामुळं हे असं कसं काय झालं, माझी जमीन बरीच वाहून गेली. फलटणला 350 मिलीमीटर पाऊस झाला आणि तोही 9 दिवसामध्ये. आणि मग हे जे नुकसान आहे हे नुकसान यापुढं होणार आहे. म्हणजे हे नुकसान टाळता येण्यासारखे आता हवामान बदलाच्या परिणामाने नुकसान फार मोठ्या प्रमाणात टाळता येणं अवघड आहे, पण त्यासाठी तयारी पण तशी लागेल. काही ठिकाणी आता पाऊस ज्या ठिकाणी जास्त होतो आहे अशा ठिकाणी काही लोक वाहून गेले. मध्ये मी जे काही बातम्या वाचल्या हे सगळे सिरियस गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. हवामान बदलाची फ्रिक्वेन्सी वाढायला लागलेली आहे आणि मग 2030 सालापर्यंत ही फ्रिक्वेन्सी अधिक वाढणार आहे. कारण 2-3 कारणं महत्त्वाची आहेत, कायमची लक्षात ठेवा आणि त्याच्यापासून आपण डेव्हिएट व्हायचं नाही. एकूण वृक्ष वन क्षेत्र हे फार कमी झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 65 दशलक्ष हेक्टर जंगल आशिया खंडातलं तोडलं गेलेलं आहे. जवळजवळ 85 दशलक्ष हेक्टर जंगल आफ्रिका खंडातलं तोडलं गेलं आहे आणि जवळजवळ 90 दशलक्ष हेक्टर जंगल लॅटिन अमेरिका वगैरे त्या भागातलं तोडलं गेलं. दरवर्षी 10 लाख वृक्ष किंवा 10 दशलक्ष वृक्षांची तोडणी होते. पुन्हा लागवड होत नाही आहे किंवा पुन्हा जोपासना होत नाही आहे आणि त्यामुळं हा हवामान बदलाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. हे काय करत होतं, वृक्ष काय करतात, कार्बन डायऑक्साईड जो मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम वनस्पती करतात. खोडात साठवतात, फांद्यात साठवतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी यंत्रणा मानवाने संपवली आहे. मोठा विषय आहे हा, इथंच खरा महत्त्वाचा आहे. तो मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं काम आपल्याकडनं होतं आहे. गाड्यांच्या इंधनामधून असेल, कारखान्यांच्या इंधनामधून असेल, इतर काही बाजूनं असेल आणि मग कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढत चालली आहे. 0.03% 0.04% आता वाढलेली आहे लेवल ऑलरेडी. आणि ह्यामुळं 1.5 डिग्री सेंटीग्रेड 1.5 अंश सेल्सिअसनी जागतिक तापमान वाढ झालेली आहे. ती आता काही कमी होणं अवघड आहे. आणि मग त्याच्यामुळं बर्फ वितळणं, नद्या मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणं हे प्रसंग यापुढे येणार आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात गरज आहे की जागृती करण्याची आणि सामूहिक जागतिक स्तरावरनं हवामान बदल रोखता कसा येईल
यासाठी प्रयत्न करण्याची. आता त्यातून आपण विंडमिलमधून एनर्जी उभी करतो आहे, त्यानंतर सोलार एनर्जी उभी करतो आहे. म्हणजे ह्या जे काही इंधनांमधून पेट्रोल डिझेलमधून जो काही हे होतो आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आहे, तो त्या मानानं कमी कसा करता येईल यासाठी जागतिक पातळीवरनं हे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या देशात पण त्या बाजूनं प्रयत्न चालू आहेत. आणि मग यातून आता ही गोष्ट लगेच होणार नाही आहे. त्यामुळं आपल्याला 2030 सालापर्यंत हवामान बदलाचे आणखीन सिव्हिअर परिणाम बऱ्याच ठिकाणी आपल्या भारतात दिसायला लागलेत, महाराष्ट्र राज्यात पण दिसायला लागलेत, कारण आता जी घटना घडल्या त्यामुळे. आणखी एक मला फार महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. आपण एक जमलेलोच आहोत त्या दिशेनं. 2012चा दुष्काळ, 2015चा दुष्काळ, 2018चा दुष्काळ, 2023चा दुष्काळ, दुष्काळांची फ्रिक्वेन्सी पण वाढलेली आहे वर्षांची. म्हणजे हा हवामान बदलाचा परिणाम आहे. आणि या हवामान बदलाच्या परिणामामुळं म्हणजे माणसांचं राहणीमान आणि अन्न निर्मिती याच्यावर परिणाम निश्चित होणार आहे. म्हणजे जी काय अन्नाची गरज आहे आणि ती भागवण्यासाठी, आणि लोकसंख्या मात्र वाढत आहे, त्याला कुठंच काही हे नाही आहे. लोकसंख्या वाढते पण अन्न साखळी जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये परिणाम होतो. ही अशी साधारणपणे सर्व परिस्थिती आहे. आपले काही प्रश्न असले तर विचारा, कारण दुसरा विषय पुन्हा आणखी एक महत्त्वाचा विषय मी कव्हर करणार आहे. आणि याचं पेटेंट जर कोणाला हे पाहिजे असेल म्हणजे कॉपी, तर मी पाठवून देईन. मला वाटते संदीप यांच्याकडे पाठवून देईन. ते कोणाला लागले तर ते पाठवतील. हां अजय हो कसं आहे, पीक पद्धती ह्या पिकं कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहेत, म्हणून तरी आपलं कार्बन डायऑक्साईडचं निर्मितीचं जे काय वेगाचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात कृषी हे पीक उत्पादन आणि पिके ही मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहेत, म्हणून आपण आपला अजून बचाव आहे. आणि ज्या काही पीक पद्धती आहेत त्या पीक पद्धतीमध्ये आता एक उदाहरण सांगतो. मी काल परवाच असं सहज चालत असताना वाचत असताना लक्षात आलं की जर पाणी कमी असेल एखाद्या वर्षी तर गव्हाच्या ऐवजी रबी ज्वारी घ्यावी, की जी रबी ज्वारी मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड साठवू शकते, रेजिस्टंट आहे, ड्राऊट रेजिस्टंट. अशी साधारणपणे पीक पद्धतीत आपल्याला बदल करावा लागते. पण त्याच्यासाठी सुद्धा मोठी मोहीम आणि लोकांना जागृत करणं आणि त्यांना बियाणं उपलब्ध करून देणं, ह्या सगळ्या गोष्टींची यंत्रणा सतर्क लागणार आहे भविष्यकाळामध्ये. जर का आपण त्याबाबतीत गाफील राहिलो तर मात्र, कारण ही माहिती देण्याचं काम देखील फार मोठ्या प्रभावी पद्धतीनं शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते जेव्हा पोहोचेल तेव्हा मोठ्या प्रमाणात बदल होईल. आता काय व्हायला लागले, शेती पिकांचंही नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर मध्यंतरी जो पाऊस झाला त्यात केळी पिकाचं नुकसान झालं, त्याबरोबर पपयाचं नुकसान झालं. बरेच लोक म्हणजे शेतकरी कपाळाला हात लावून बसले. हे जे प्रकार आहेत हे होत राहणार आहे. आणि अगदी काही 2009चं मला उदाहरण देता येईल. त्यावेळेला देखील असाच 1986 साली आणि 2009ला पण गारपीट झाली बऱ्याच ठिकाणी, आणि गारपिटीने पण पिकांचं नुकसान झालं. म्हणजे गारांचं प्रमाण वाढणं, गारपिटीचं प्रमाण वाढणं ही पण आता एक ट्रेंड त्यात दिसून येतो आहे. त्यामुळं शेती पिकांचं नुकसान, आणि त्यासाठी आपण म्हणताय तसं क्रॉप रेझिलन्स हे एक पॅटर्नमध्ये बदल करण्याची गरज आहे. काही ठिकाणी खूप बदल करण्याची गरज आहे. विशेषतः गव्हाच्या पिकामध्ये तर ज्या वर्षी पाऊस कमी आहे हे आपला अंदाज हा प्राथमिक आहे की ज्याच्यावर पीक पद्धती ठरवू शकते. मला बऱ्याच वेळेला शेतकरी विचारतात कपाशीचं कसं काय राहील यावर्षी. पाऊस चांगला आहे म्हणलं की कपाशीचं चांगलं व्यवस्थित पाहिजे, पण ज्यावेळेला काढणीच्या वेळेला पाऊस जर झाला कपाशी वेचणीच्या वेळेला की नुकसान. म्हणजे असे दुहेरी याच्यामध्ये शेती हे क्षेत्र अडकलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं हवामानाचे करेक्ट अंदाज, चांगले अंदाज आणि त्याच्याबरोबर कृषी सल्ला काढता येईल. नाही काढता येईल. आता तुम्हाला सांगतो, हे मॉडेल डेव्हलप करायला मला 1 वर्ष लागलं. माझ्याबरोबर एक सचिन चिंचोलकर म्हणून विद्यार्थी होता माझा, जो मी एम्प्लॉय केला होता. 1 वर्ष आम्ही माझ्याकडे जो 55 स्टेशनचा डेटा होता. मी हवामान विभाग प्रमुख होतो.
राज्यातले जे आमच्या कृषी विद्यापीठामध्ये ह्याच्या वेधशाळा आहेत, हा डेटासुद्धा त्यांची मेहरबानी आहे. ते मला आजपर्यंत पाठवतात. मी रिटायर होऊन 15 वर्ष झाली. त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे, मीडियाचाही माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी हे पत्रकार परिषद घेऊ शकतो. जिथला डेटा मिळणार नाही तर तिथं शेतकरी पैसे भरायला लागलेत. आम्ही पैसे भरतो, तो डेटा मिळवतो, तुम्हाला देतो. त्यातले परभणीचे जे शेतकरी आहेत तर त्या शेतकरी ते दरवर्षी तसं करत आहेत आणि मला विचारतात की तुम्हाला काही मदत लागली, पैसे कुठं भरून डेटा पाहिजे असेल तर आम्ही घेतो आणि तुम्हाला कळवतो. बरं सर, चांगला प्रश्न आहे हा. त्याला कारण सांगतो की सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मनात पण प्रश्न आहे. आता या वर्षाचा सीझन आपण बघितला असं काय साधारणपणे असणार आहे, पण खंडांचा संबंध फार महत्त्वाचा आहे. आता जो प्रत्येक मान्सूनचा रिवायवल ऑफ मान्सून जो म्हणतो आपण, आता एकदा मान्सून पूर्व पावसाने सगळं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि रिवायवल ऑफ मान्सून व्हायला पुन्हा तापमानाची गरज असते. त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याचं तापमानाची गरज असते. तर समुद्राच्या पाण्याचं तापमान जर बघितलं आत्ता गेले जवळजवळ 1 महिना झालं तर हिंदी महासागराचं 31°C, अरबी समुद्राचं 30 ते 31°C, त्यामुळं हा पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. आणि इकडं प्रशांत महासागराचं जर बघितलं तर तिथलं तापमान कमी आहे. 26°C इक्वॅडोरजवळ आहे आणि 16°C पेरूजवळ आहे. म्हणजे तिथं हवेचे दाब वाढलेले आहेत. मग इकडचे वारे तिकडं समुद्रावरून त्या प्रशांत महासागराच्या बाजूला जाऊ शकत नाहीत. सगळे वारे आपल्या दिशेनं आले म्हणून हा पाऊस झाला. मी बऱ्याच ठिकाणी आता मी स्वतः अजूनही खूप अभ्यास करतो. मला सांगायला आनंद वाटेल, IMDचं म्हणण्यापेक्षा सामा, साऊथ आशिया मेट्रोलॉजिकल असोसिएशन, यांनी काही कोर्सेस चालू केलेत. ते मी 4 कोर्सेस पास झालो आत्ता ह्या वयात. पहिला होता ॲटमॉस्फिअर अँड क्लायमेट सायन्सेस, दुसरा होता ॲटमॉस्फिअर आणि रडार मेट्रोलॉजी, तिसरा होता ॲटमॉस्फिअर आणि सॅटेलाईट मेट्रोलॉजी आणि आत्ता मी 4था कोर्स करतो आहे तो ॲटमॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर डायनॅमिक्स. आता डायनॅमिक्समध्ये आम्हाला आत्ता जे घेतात इंटरनॅशनल कोर्स आहेत, आंतरराष्ट्रीय त्यात ॲडमिशन्स आहेत. मला मात्र देतात प्रवेश, हा माझं नशीब आहे कारण माझं वय 76 आहे आणि तरी मी स्टुडंट म्हणून त्याचं पार्टिसिपेट होत असतो. दर शनिवारी आमचा क्लास चालू असतो. हां, साधारणपणे 12 ते 15 तारखेपर्यंत परत रिवायवल होऊन जाईल, सगळं व्यवस्थित सेटल होईल. फक्त आत्ता शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीची कामं व्यवस्थित तयार करून ज्या जमिनी हलक्या आहेत तिथं पेरणीला थांबायचे. ज्या जमिनी भारी आहेत, पाणी साठा भरपूर आहे, खोली जास्त, पाणी जमीन भरपूर आहे, तिथं पेरण्या देखील करायला काही हरकत नाही. म्हणजे जिथं भारी जमिनी आहेत तिथंच आणि हलक्या जमिनीमध्ये थांबावं लागेल कारण ओल कमी असते. पुन्हा उगवून आल्यानंतर पाऊस नाही झाला तर प्रॉब्लेम नको यायला म्हणून. हां, हो, 12 त्याची एक गंमत सांगतो. अलीकडं हो, बरोबर आहे. हो हो नाही, त्याच्यामध्ये हे जे हवामान बदल होत आहेत ना त्याचाच परिणाम आहे हा. आता मी गंमत सांगतो म्हणणार होतो ते अशी होती, मी राज्य सल्लागार म्हणून काम करत होतो 2012 ते 15 साली आणि त्यावेळेला कोणीतरी पत्र लिहिलं फडणवीस साहेबांना, हे हवामानवाले जरा सरळ करा. मग IMDला बोलवलं, स्कायमेटला बोलवलं, मलाही बोलवलं. 25 मे 2015 तारीखही सांगतो. आणि मग मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात मीटिंग सुरू झाली. 3 तास होतो आम्ही, 3-4 तास. मग कोणी सांगितलं 106%, कोणी सांगितलं एवढं. मी सांगितलं सरांना हा फार मोठा दुष्काळ आहे 2015चा. मग मला म्हणले, अहो डॉक्टर साबळे, तुमचं 90% असेल, ह्यांचं 96 आहे IMD, हे 106 म्हणतायत, 95% तर पडेल आणि होईल. म्हणलं सर, अशी आकडेवारी करून त्याचं सम काढणं हे मला पटत नाही कारण मॉडेल प्रत्येकाची वेगळी आहेत. माझं मॉडेल वेगळं आहे आणि त्यामुळं फार मोठ्या दुष्काळाला सामना करावा लागेल. आणि मग जून का जुलैमध्ये मला फोन यायला लागले की तुमचा फोन आम्ही रेकॉर्ड करणार आहे म्हणून. मंत्रालयातनंच होते सेक्रेटरी त्यांचे आणि कमिशनर होते याचे औरंगाबादचे, की तुमचा रेकॉर्ड करणार आहे आम्ही
आणि त्याच्यामध्ये आम्ही लातूरवरनं पाणी याला न्यायचं म्हणतोय, लातूरला पाणी मिरजेवरनं न्यायचं म्हणतोय. मंजुरी घ्यायची आम्हाला, कारण व्यवस्था करू का, ताबडतोब करा म्हणलं, पाणी वाचून माणसं जातील. बरं आता इथं थांबूया. दुसरा पण विषय फार महत्त्वाचा आहे, कारण मला वेळ कमी आहे. वाटलं सगळं आपलं पत्र एकदा कॉपी सगळेच वाटले. आता दुसरा जो विषय आहे तो देखील, हे पहिलं पेटंट माझ्या नावावर आहे, मी तुम्हाला सांगितलं कॉपी मी संदीपकडे पाठवतोय पेटंटची. दुसरं पेटंट मी रजिस्टर केलं, ते अशा दृष्टीने केलं की सगळेच लोक बोलतात हे आहेत डेरे, ते दुसरे डेरे ते चेअरमन आहेत एका समृद्धी शेतकरी एक संस्था आहे, त्या संस्थेचे हे चेअरमन सेक्रेटरी आहे आणि त्यांचा विषय याच्यात येणार आहे म्हणून मी त्यांना पण बोलवलं आहे. तर हे पेटंट मी जेव्हा मिळवलं तेव्हा काम केलं आहे मी 1991, 92, 93 मी अण्णासाहेब शिंदे साहेबांच्या समितीमध्ये काम केलं. शाश्वत शेती, मग शाश्वत शेती आणि सेंद्रिय शेती हा तो विषय होता 90, 91, 92चा. आज त्याच्यावर खूप बोललं जातं आहे, 25 वर्ष 30 वर्ष होऊन गेली. मग मी त्यावेळेला विद्यार्थ्यांना प्रयोग दिले MSCच्या की बुवा तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगवर आपण काम करूया. मग शेणखत, कंपोस्ट खत, इतर सगळी खतं घेतली आणि त्यातनं अन्नद्रव्याच्या पुरवठ्यावर दिलं. मग मला लक्षात आलं की इतकं शेणखत, इतकं कंपोस्ट खत, इतकं प्रेसमड, इतकं सिटी कंपोस्ट देऊ शकत नाही आपण प्रत्येक हेक्टरी. मग याला जर सुपर आपण बनवलं, शेणखत असेल का प्रेसमड असेल, कारखान्यांच्या पासून प्रेसमड बाहेर पडतं, प्रत्येक कारखान्याकडनं 40 लाख टन एवढं प्रेसमड बाहेर पडते ऊस गाळल्यानंतर. त्या प्रेसमडपासून फार उत्तम प्रकारचं खत बनवता येतं. ही रासायनिक खतांच्यामुळं आज जे प्रश्न निर्माण झालेत की जमिनी खराब झाल्या, ऑर्गॅनिक देतच नाहीत शेतकरी. आम्ही मात्र एखादा कार्यक्रम असला की सांगतो की 10 गाड्या शेणखत घाला, 15 गाड्या कुठून घालणार आहे, जनावरच नाहीत त्यांच्याकडे. आता पूर्वी होती, आता ट्रॅक्टर आले, बाकी सगळं मशागत मशिनरी व्हायला लागली. आणि मग बिना ऑर्गॅनिक हे रासायनिक खतांचा प्रचंड वापरानं जमिनी खराब झाल्या. जे काही रासायनिक खतांमुळं अन्न तयार होतं आहे तिथलं एक उत्तम उदाहरण सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंजाब, हरियाणा हे गहू आणि याच्यात भाताच्या याच्यात फार मोठं कशामुळं रासायनिक खतांच्या वापरानं. आज त्याच पंजाब हरियाणामध्ये दररोज एक ट्रेन कॅन्सर भरून जाते कॅन्सरच्या उपचारासाठी. तीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आता कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जो काही डेटा मी वाचतो, माहिती घेतो, त्यात मला हे आढळून आलं आहे की कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात स्त्रियांमध्ये वाढतं आहे, पुरुषांमध्ये पण वाढतं आहे. मग हे असंच आपण जर करत राहून थांबलो तर आम्ही केलेले जे प्रयोग आहेत सुपर मॅन्युअर बनवणं, त्याचा उपयोग कुठेतरी आपण केला पाहिजे. आणि त्याचं पेटंट पण आहे, भारत सरकार पेटंट. आणि यांची जी संस्था आहे समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित कवठेगाव वाईजवळच्या अलीकडे आहे. ह्या संस्थेने मी सगळ्यांना अपील केलं होतं की आपण हे बनवूया, सुपर मॅन्युअर बनवूया. ज्या पद्धतीनं हे पेटंट मी त्याचं मिळवलं त्या पद्धतीने ही संस्था पुढं आली आणि हे म्हटले की आपण टायप करूया, तुम्ही आमचे कन्सल्टंट राहा, सल्लागार राहा, मार्गदर्शक राहा आणि आम्ही उत्पादन करतो. आणि त्याप्रमाणे आता संपूर्ण त्याला लागणारं जे प्रेसमड, त्यानंतर इतर काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या आणलेल्या आहेत. त्यात विशेष करून आम्ही बॅक्टेरियल कल्चरचा वापर मोठ्या प्रमाणात करणार आहे, सगळी बॅक्टेरियल कल्चर. आत्ता आमचं रिकमेंडेशन काय, मी तसा ॲग्रिकल्चर एक्सपर्ट पण आहे आधीचा. बरेच कार्यक्रम मी दूरदर्शनवर 72 ते 90 ह्या काळात शेतीचे कार्यक्रम केले. नंतर हवामान विभाग प्रमुख झालो, अमेरिकेमध्ये ट्रेनिंग करून आलो आणि मग हवामान एवढंच बोलायला लागलो. आता कृषीशी पण संबंध आहे त्याचा. आणि जे उत्पादन आपण करतो आहे ते उत्पादन सेंद्रिय बनवा, सेंद्रिय उत्पादन करा. कशाने करणार आहे तुम्ही? सेंद्रिय खतच नाही आहेत बाजारात. आणि मग रासायनिक खताला पर्यायी तोड खतं निर्माण करायचं आम्ही ठरवलं. आणि त्याप्रमाणे ह्या संस्थेने ते पाऊल उचललं की आज तयार करण्याच्या तयारीत सगळं आहे, सगळं मटेरियल आलेलं आहे. आणि त्याच्यामधनं फायदा काय होणार आहे ते सांगतो महत्त्वाचा. जमिनी आज ज्या खराब झाल्या त्याच्यामध्ये जर थोडं तरी सेंद्रिय दरवर्षी 1 टन पडत गेलं तर सेंद्रिय कर्ब वाढेल जमिनीतला.
सेंद्रिय कर्ब वाढला तर पोत सुधारेल जमिनीचा, प्रत सुधारेल जमिनीची, पाणी धारण क्षमता वाढेल जमिनीची. मी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेपर्यंत आम्ही गेलो आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार म्हणते की जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करा. पण आरोग्य पत्रिका तयार करताना ते आरोग्य चांगलं कसं करायचं, चांगलं कसं राखायचं हे मात्र बघायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला मी हे प्रयोग केले त्या प्रयोगानंतर आम्ही हे एक पेटंट रजिस्टर केलं. आणि मग त्याच्यामध्ये 1 टन जर का हे खत वापरलं, 1 टन शेणखत म्हणजे हे सेंद्रिय खत, तर तुम्हाला दुसरी खतं द्यायची गरज नाही. प्रायमाफेसी बेसल डोसला ज्वार, बाजरी, गहू, हरभरा सर्व पिकांना, अधिक फळबागांना. आणि ह्याचा फायदा काय आहे तर हे फॉस्फरस रिच मॅन्युअर आहे. फॉस्फरस हा फुलं फळं या निर्मितीमध्ये उपयोगी पडतो. आणि हे जे मी फर्टिलायझर यूज टेक्नॉलॉजी हा कोर्स MSCला शिकवत होतो. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की आपण फर्टिलायझर यूज टेक्नॉलॉजी शिकवतो आहे. मग ह्या फर्टिलायझरमध्ये कोणी काढली हे फर्टिलायझर? युरोपमध्ये ह्याचं फार मोठ्या प्रमाणात आधी सुरू झालं आणि फार त्याचा मोठ्या प्रमाणात कारखानदारी पण सुरू झाली. साधारणपणे 1918 सालापासून तामिळनाडूमध्ये पहिला कारखाना इंडियात सुद्धा सुरू झाला. खतं कारखाने वाढले. आणखी एक महत्त्वाची बाब मला जी दिसून आली, मी पण एक शेतकरी आहे, माझी शेती सातारला आहे. ज्या वेळेला मी 10, 26 वगैरे जे खतं घेतो तर तेवढे अन्नद्रव्य आहेत का नाही हे कोणी पाहिले? हा फार मूलभूत प्रश्न आहे. शेतकरी पैसे देतो, खत घेतो आणि रिझल्ट मिळत नाही आहेत. का रिझल्ट मिळत नाहीत? मग त्याला हे रिझल्ट मिळवणारं हे अशा प्रकारचं प्रॉडक्ट आम्ही बनवायचं ठरवलं की जे असेल ते करेक्ट असेल. आणि मग याच्यामध्ये 1 टनामध्ये 21 किलो नत्र, 36 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश एवढी खतं असणार. आणि त्याशिवाय सर्व अन्नद्रव्य, ही झाली मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही देखील असणार. आता एक संशोधन ऑस्ट्रेलियामध्ये झालं की त्यांच्याकडे जे काही इतर गव्हासारखं जे इतर पीक होतं त्या पिकाचं उत्पादन घटायला लागलं. ही गोष्ट 40-50 वर्षापूर्वीची सांगतो मी. आमच्या टीचरनी मला सांगितलेली गोष्ट आहे ही, शिकवलेली, की उत्पादन का कमी येतं आहे तर दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य कमी पडली तरी उत्पादन कमी येतं. म्हणून आम्ही ह्या खतामध्ये मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्याशिवाय आता बॅक्टेरियल कल्चरची जी ट्रीटमेंट आहे ते आम्ही सांगतो की तुम्ही बॅक्टेरियल कल्चर विकत घ्या, बियाणा चोळा. इथं आम्ही आता खताबरोबरच बॅक्टेरियल कल्चर देतो. म्हणजे एकच उत्तर काढलं आहे आम्ही, एकच उत्तर त्याला निघेल. आणि याचे आम्ही आता शेतकऱ्यांना हे हे संस्था उत्पादन करणार आहे, शेतकऱ्यांना देणार आहे आणि सर्व पिकांना देणार आहे. आणि त्याच्यापासून सेंद्रिय अन्न मिळेल माणसांना आणि आरोग्य चांगलं राहील. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आम्ही सांभाळला आहे. आणि त्याच्यामध्ये आता भारत सरकारचं आत्मनिर्भर कृषी किंवा आत्मनिर्भर भारत याला ही योजना किंवा ह्या प्रकल्प फार उपयुक्त ठरणार आहे असं माझं मत आहे. त्याला कारण असं की सगळे बोलतात सेंद्रिय शेती करा. अरे करायची कशामुळं, कुठून करायची? तुमच्याकडे खतं उत्पादन काहीच नाही. हे पहिलं खत असेल सेंद्रिय खत की जे, आणि ह्या संस्थेला महाराष्ट्र शासनाची खतं निर्मिती करण्याची लायसन्स आहे त्यांच्याकडे मिळालं आहे. आणि माझ्याकडं पेटंट आहे, भारत सरकारचं पेटंट आहे. हे साबळे मेथड ऑफ फॉस्फो मॅन्युअर प्रोडक्शन हे पेटंट आहे माझं. मग आम्ही दोन्ही एकत्र झालो. महाराष्ट्र शासनाचं ह्यांना लायसन्स आहे, आम्ही लायसन नंबर दिला आहे बघा खाली रोजचा, आणि माझा पेटंट नंबर पण मी दिला आहे. आणि मग ह्या दोघं एकत्र आलो. पहिली सुरुवात अशी करू की बाबा हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाईल, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये बदल करेल, मातीमध्ये बदल करेल, जमिनीचं आरोग्य सुधारेल, माणसांचं आरोग्य सुधारेल. आणि फक्त सेंद्रिय अन्नधान्य उत्पादन करा मग एवढं हे मिळेल तेवढं मिळेल हे सगळं थांबेल आणि चांगल्या प्रकारे हे नियोजन होईल. नाही ऑलरेडी प्रयोगच केलेत ना आम्ही. नाही आता उत्पादन करणार त्या प्रयोगाप्रमाणे थिसिस सबमिट केलेत. राहुरी युनिव्हर्सिटीचे थिसिस प्रबंध आहे संशोधन आहे त्यानुसार करणार आणि पेटंटनुसार करणार. आणि मग तुम्हाला पुढच्या प्रेसच्या वेळेला सगळे रिझल्ट सांगतो आम्ही. चालेल.
एक महत्त्वाचं सांगू का? एक महत्त्वाचं सर तुम्ही जे विचारलं होतं ना की साधारणतः आता जी खतं वापरली जातात ती एकरी 4 टन 3 टन दिली जातात. हे जे सरांनी दिलेलं आहे सुपर मॅन्युअर आहे, 1 हेक्टरला 1 टन म्हणजे 2.5 एकरला 1 टन पुरेसं राहणार आहे. हे सुपर मॅन्युअर होण्याचं ते कारण आहे आणि त्याच्यात ते घटक आहे आणि त्यांनी ते ऑलरेडी सगळीकडे वापरलेलं आहे आणि आपलं प्रोडक्शन ह्या वर्षीचं सुरू झालेलं आहे. उभा राहू का मी? हवामान अंदाजाबद्दल बोलू का? दोन्ही महाराष्ट्रामध्ये करू सुरू. महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज आहे. आता त्यामध्ये पश्चिम विदर्भात 105%, मध्य विदर्भात 100% आणि पूर्व विदर्भातही 100% पावसाची शक्यता आहे. आता विदर्भापुरतंच बोललं तर पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ याच्यामध्ये पावसाच्या प्रमाणात देखील खूप फरक आहे. पश्चिम विदर्भात पाऊस कमी आहे, पूर्व विदर्भात पाऊस जास्त आहे. त्याच्यानुसार ही टक्केवारी आणि त्यानुसार ते पाहिजे. मराठवाड्या विभागामध्ये सरासरीच्या 110% पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर कोकणामध्ये 106% सरासरीच्या पावसाचा अंदाज आहे. नंतर उत्तर महाराष्ट्रात साधारणपणे 104% सरासरी पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज आहे आणि ही जी टक्केवारी आहे ही विभागवार आहे. 5 विभाग आहेत आणि एकूण 15 स्थानिक आहेत. या 15 स्थानिकांचं जो एक आहे आकडेवारी आहे त्यानुसार केलेलं आहे. उन्हाळी हंगामातील 5 मार्च ते 20 मे या कालावधीतील डेटा ही जी 15 मॉडेल बनवलेली आहेत त्यांना भरल्यानंतर आपल्याला हे रिझल्ट मिळतात आणि त्यानुसार हा काढलेला अंदाज आहे. त्यानंतर महाराष्ट्रात एकूण या सरासरीवरून प्रत्येक स्टेशनच्या किंवा प्रत्येक विभागाच्या 106% पावसाचा अंदाज आहे. अंदाजात सकाळची आर्द्रता, दुपारची आर्द्रता, कमाल तापमान, किमान तापमान, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर हा अंदाज आधारित आहे. 5 मार्च ते 20 मेपर्यंत हे या हवामानाची आकडेवारी आहे. त्यानंतर काही ठिकाणी मोठे खंड आहेत काही पावसात जून जुलैमध्ये आणि काही ठिकाणी लहान खंड आहेत पावसात खंड राहणार आहेत. आणि आता जे रिवायवल ऑफ मान्सून होण्याचे चान्सेस आहेत ते 12 तारखेपर्यंत साधारणपणे पूर्णतः रिवायवल होईल. त्याला समुद्राच्या पाण्याचं तापमान अनुकूल आहे. हिंदी महासागराचं, अरबी समुद्राचं आणि इकडं प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान त्या मानानं थंड आहे. तिथले हवेचे दाब जास्त आहेत. त्यामुळे चांगला मान्सून आपल्याला यावर्षी मिळू शकेल. हां हां हो, त्यांचा आता नंबर टाईम आहे ना. हां प्रश्न हो ना. हो आता मे महिन्यात 13 मेपासून 28 मेपर्यंत जो पाऊस झाला पूर्व मोसमी पाऊस हा सगळ्यांनाच धक्का देणारा होता. हा हवामान बदलाचा परिणाम आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे की हिंदी महासागर आणि अरबी समुद्र याचं पाण्याचं तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं. मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालं, त्यातून ढगनिर्मिती झाली आणि इकडे प्रशांत महासागराचं तापमान थंड असल्यामुळे सर्व वारे भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राच्या दिशेनं आले आणि जो जोराचे पाऊस झाले ते त्यामुळे झाले.